ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय। नमस्कार, धमाकेदार अपडेट। पीएम किसानचा 22वा हप्ता, नमोचा 8वा हप्ता आता खात्यावर येणार। या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्कृष्टतेचे वातावरण निर्माण झाले होते। नवीन वर्ष लागण्यापूर्वी 6,000 येण्याची माहिती शेतकऱ्याला होती, परंतु केंद्र शासनाने धक्कादायक अपडेट देता हप्ता लांबवला असून एक कठोर पडताळणी सुरू करण्याची सुरुवात ही केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। व तसेच 3+3 नेमकी कोणत्या शेतकऱ्याला मिळणार व तसेच ती कोणती कठोर पडताळणी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याकरिता आपल्याला लक्षपूर्वक पाहायचं आहे। दोन्ही हप्ते एकत्र 7,000 रुपये 2 तासात देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज मोठा निधी जमा होत आहे। केंद्र सरकारचा 22वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज वितरित होत आहे। राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यात आज 7,000 रुपये थेट जमा होत आहे। पण प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की 3+3 नेमकी काय विषय आहे। त्याकरिता आपल्याला लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आज खरोखर तुमची मोठी लॉटरी लागली आहे असे म्हणावे लागेल। राज्य आणि केंद्र सरकारचे एकूण 9,200 कोटीचा निधी आज बँकना उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 2 वाजल्यापासून प्रत्येकी 7,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। येत्या 2 तासात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज पाहायला मिळेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे। सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या आता थांबवण्यात आल्या आहेत। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्यांना आज हा लाभ मिळणार आहे। यामुळे शेतकरी वर्गात मोठे आनंदाचे वातावरण आज पाहायला मिळत आहे। पण प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की 3+3 नेमकी काय विषय आहे। त्याकरिता आपल्याला लक्षपूर्वक पाहायचं आहे, शेवटपर्यंत पाहायचं आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यात केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यातील राज्यातील 18 जिल्ह्यांची निवड केली असून ते पैसे आज मिळतील। उर्वरित 18 जिल्ह्यांसाठी दुसरे टप्पे नियोजन असून त्याचे पैसे देखील लवकरच मिळतील। आज आपण पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची आणि तालुक्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तसेच 3+3 नेमकी काय विषय आहे आपण हे थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आज खूप मोठा आधार ठरणार आहे। लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत कठीण होती। अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएम किसानचा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचे आहे। शेतकऱ्यांसाठी हे सरकारकडून मिळालेले मोठे गिफ्ट आणि आर्थिक गिफ्ट आहे। जवळपास 28% शेतकरी या हप्त्यासाठी आज अपात्र ठरवण्यात आले आहे। एका कुटुंबातील अनेक सदस्य लाभ घेत असल्याचे सरकारने चौकशीत उघड झाले आहे। नियमानुसार एकाच रेशन कार्ड वेळी केवळ एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणे आवश्यक आहे। अशा कुटुंबातील आज 7,000 रुपये मिळतील। काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात। चला तर आपण जाणून घेऊया 3+3 नेमकी काय विषय आहे। तर शेतकऱ्याला 2,000 रुपये बोनस मिळणार आहे। ते कसे मिळणार आहेत तर त्याचे कारण असे आहे की ज्या शेतकऱ्यांना वेळेत काम पूर्ण केले आहे त्यांना हा पैसा मिळणार आहे। अन्यथा 2+2 म्हणजे 4,000 रुपये असे मिळणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि उमरगर, लोहार आणि कंबळ या तालुक्यासाठी आज आनंदाची बातमी आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली मधील कन्नड, सिल्लोड, कमळपूर्णी आणि नेवरगाव आणि सेवगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे वर्ग झाले आहेत। तर तुमची KYC पूर्ण असेल तर तुम्हाला येत्या 2 तासात तुमच्या खात्यावरील 7,000 रुपये नक्कीच पाहायला मिळेल। धन्यवाद।